जय हिंद. मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 दिवस झाले मृग निघाला, मात्र आजपर्यंत पाऊस आला नाही. पाऊस पडलाच नाही. शेतकरी आज हवा दिवला आहेत. पेरणीसाठी शेतकरी सर्व काही जमिनी तयार करून ठेवलेत, मशागत केली आहे, शेतामध्ये खत वगैरे शेणखत वगैरे टाकलेलं आहे. फक्त आता चावडीवर मूठ ठेवायची शिल्लक राहिली आहे. मात्र आजपर्यंत पाऊस पडला नाही. आणि त्यामध्ये हवामान खात्याचे अंदाज सांगणारे जे आहेत पंजाब डक यांनी आजपर्यंत हवामान खात्याचा अंदाज काही वेळा चांगला सांगितला, मात्र काही दिवसापूर्वी त्यांचा हवामान अंदाज खोटा ठरत आहे. म्हणून पंजाब डकला विनंती आहे, साहेब तुम्ही हवामान खात्याचा अंदाज सांगत असताना अत्यंत अचूकपणे अंदाज सांगावा. कारण शेतकऱ्यांची मशागत करणं फार अवघड झालं हो. डिझेल मिळत नाही, आज अवताला बैल मिळत नाही, स्वतःच्या अवताला शेतकऱ्यांनी स्वतः पत्नीला जुंपलं, असे प्रकार समज महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्यामध्ये पेरणी केली आणि अचूक वेळा पाऊस नाही पडला, तुमचा ऐकून शेतकऱ्यांनी पेरणी शेतात केली आणि पाऊस नाही पडला तर शेतकऱ्याला फार मोठा अन्याय होणार आहे. त्याची केलेली मशागत वाया जाणार आहे, बी बियाणे वाया जाणार आहेत, खत वाया जाणार आहे, मशागत वाया जाणार आहे. म्हणून पंजाब डकला मी विनंती करतो, अचूकपणे तुम्ही अंदाज हवामान खात्याचा अंदाज सांगावा, जेणेकरून शेतकरी सावध होतील. कारण शेती करणं सोपं राहिलं नाही. अनेक अडचणी शेतकरी येत आहेत. पहिली शेती राहील नाही, सगळे यंत्रावरती शेती राहिली आहे. म्हणून मी पंजाब डकला तुमच्या माध्यमातून विनंती करतो, हवामान खात्याचा अंदाज सांगत असताना शेतकऱ्याचा हिताचा आणि अचूक हवामान खात्याचा अंदाज तुम्ही सांगावा. अन्यथा बहुजन विकास अभियान असा अचूक हवामान खात्याचा अंदाज नाही सांगितल्यास तीव्र असं आंदोलन या पंजाब डकच्या विरोधात आम्ही करणार आहोत. कारण आमचं आंदोलन हे शेतकऱ्यासाठी आहे. गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्याचे न्याय मागण्यासाठी आम्ही अनेक आंदोलन केलेत. आज शेतकऱ्याला पीक विमा नाही, सरसकट कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. आणि अशामध्ये असं हवामान खात्याने जर बिनव्याचा हवामान खात्याचा अंदाज सांगितला तर शेतकऱ्यांना आता फार मोठा अन्याय समोर जाणार आहे, हे तुम्हाला सांगतो. जय.